यशश्री शिंदे हत्येप्रकरणी दाऊद शेख याच्या अटकेनंतर अनेक खुलासे समोर येत आहेत. लग्न करून कर्नाटकला चल असा तगादा दाऊद लावत होता. मात्र यशश्री याला नकार देत रिस्पॉन्ड करत नसल्याने दाऊदने यशश्रीची हत्या करण्याचा निर्णय घेतला. हत्या करण्याच्या हेतूनेच दाऊद शेख धारदार हत्यार घेऊन कर्नाटकातून उरणमध्ये आला होता. उरणमध्ये आल्यावर वारंवार तो यशश्रीला भेटण्यासाठी ये अशी मागणी करत होता. मात्र यशश्री त्याला नकार देत होती. दाऊद शेखकडे यशश्रीचे काही फोटो होते. ते फोटो फेसबुकवर शेअर करण्यासाठी ब्लॅकमेल करत होता. फेसबुकवर फोटो टाकण्याची धमकी देत त्याने तिला जबरदस्ती भेटायला बोलावले. भेटायला आल्यावर दाऊद शेखने सर्व फोटो डिलीट केले. भेटीच्या वेळी देखील आरोपी दाऊद शेख हा यशश्रीकडे लग्नाचा आणि कर्नाटकमध्ये येण्याचा तगादा लावत होता. मात्र यशश्री नकार देत असल्याने त्यांनी तिची धारदार हत्याराने वार करत हत्या केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. तसेच ते पुढे म्हणाले, दाऊद आणि मोहसिन यांची चांगली मैत्री होती. त्याच्या मोबाईलवरून दाऊद शेख यशश्रीशी संपर्क साधायचा. या दोघांचं भांडणं झालं किंवा त्यांनी एकमेकांना ब्लॉक केलं तर दाऊद शेख मोहसिनच्या फोनवरून यशश्रीला संपर्क करायचा. मात्र प्रेमाचा त्रिकोण किंवा तसा काही अँगल समोर आलेला नाही. दाऊदने आम्हाला इतकंच सांगितलं की मी यशश्रीला सांगितलं होते की माझ्यासह लग्न कर आणि बंगळूरला चल. मात्र तिने नकार दिला. 2019 मध्ये जेव्हा दाऊदला पॉक्सो अंतर्गत अटक झाली त्यानंतर काही कालावधीनंतर तो जामिनीवर सुटला. त्यानंतर त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर अनेक दिवस तो यशश्रीच्या संपर्कात नव्हता. मात्र त्यानंतर काही महिन्यांनी मित्राच्या माध्यमातून तो 2020च्या नंतर तो पुन्हा यशश्रीच्या संपर्कात आला असंही अमित काळे यांनी म्हटलंय. पण या संदर्भात असंही आढळून आलंय की यशश्रीच्या शरीरावर एक दाऊद व दुसऱ्या कोण्या व्यक्तीच्या नावाचे 2 टॅटू होते. हत्येच्या ठिकाणी यशस्वीने तिच्या एका मित्राला फोन करून मदत मागितली होती. मात्र नेटवर्क नसल्यामुळे दोघांमध्ये संभाषण होऊ शकले नाही. हे सगळं प्रकरण आता उलगडले असले तरी ही घटना टाळता आली असती. कारण हत्येच्या 5 दिवसाआधीच आरोपीवर दाखल पोस्को गुन्ह्यात पनवेल न्यायालयाने दाऊद शेख विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढून त्याला लवकरच अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. पोलिसांनी या आदेशाचे गांभीर्याने पालन केले असते तर दाऊदला हत्या करण्याच्या आधीच अटक करण्यात आली असती. मात्र याबद्दल अद्यापही पोलिसांना कुठलीही कल्पना नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.